नमस्कार विद्यार्थी बांधवांनो, लोकमान्यमध्ये स्वागत. आज आपण पाहणार आहोत 13 व 14 एप्रिलच्या चालू घडामोडी. सर्वप्रथम आज बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. 14 एप्रिल भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. यांना आपण सर्वप्रथम अभिवादन करू आणि त्यांचंच एक सर्वात महत्त्वाचं वाक्य आपण सांगणार आहे. आपण सर्वात आधी आणि सर्वात शेवटी भारतीयच आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे. प्रज्ञासूर्य डॉक्टर आंबेडकरांना अभिवादन करून आजचा आपण चालू घडामोडी सुरू करूया. सर्वप्रथम स्पुटनिक व्ही लसीला भारतात मंजुरी भेटलेली आहे. रशियाच्या ही लस आहे. आणीबाणीच्या वापरासाठी डॉक्टर रेड्डीच्या लॅबोरेटरीचा अर्ज आज मंजूर केलेला आहे. ह्याची परिणामकारकता आहे 91.6%. प्रभाव साधारण 2 वर्षापर्यंत राहू शकतो. रशियामध्ये चाचणी करण्यापूर्वी या लसीला मंजुरी देण्यात आली होती. अगोदरच आपण म्हणतो ना, क्लिनिकल ट्रायल घ्यायच्या अगोदरच रशियामध्ये मंजुरी मिळाली होती. आता स्पुटनिक व्ही कशी काम करते तर माणसाला ज्या विषाणूमुळे थंडी ताप होतो त्या 2 विषाणूंच्या एडेनो व्हायरस त्याला आपण म्हणतो, जे 2 विषाणू आहेत त्या विषाणूंच्या जनुकांचा वापर केलेला आहे. सर्दी आणि ताप हे आपल्याला थंडी सर्दी आपल्याला जे होते ते एडेनो व्हायरसमुळे होते आणि त्याच विषाणूंच्या जनुकाचा वापर करून ही लस बनवण्यात आलेली आहे. कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीच्या शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण होऊन अँटीबॉडीज तयार होतात. अशी स्पुटनिक काम करते. आता याची साठवण तापमान मर्यादा आहे 2 ते 8 अंश सेल्सिअस. मूळ संशोधक संस्था आहे गमालिया संशोधन संस्था, रशिया. आता स्पुटनिक व्हीला मान्यता मिळाली. अजूनही काही लसी चर्चेच्या आहेत, त्या पण येणार आहेत. 5 लसी भारतात आता येणार आहेत ऑक्टोबरपर्यंत. यानंतर दुसरी चालू घडामोडी, सुशील चंद्रा देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त बनलेले आहेत. कार्यकाल आहे 14 मे 2022 पर्यंत. फेब्रुवारी 2021 मध्ये निवडणूक आयुक्त म्हणून त्यांची नेमणूक झाली होती आणि यांच्या नेतृत्वात आता पुढील वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, मणिपूर, उत्तराखंड या राज्यामधल्या निवडणुका पार पडणार आहेत. आता निवडणूक आयोगाबद्दल पाहूया. संविधानाने कलम 324 अन्वये भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती केलेली आहे. भारतीय निवडणूक आयोग हा भारतीय संविधानाच्या 4 स्तंभापैकी एक आहे. स्थापना 25 जानेवारी 1950. मुख्यालय नवी दिल्ली. यानंतर चालू घडामोडी, यंदा मान्सून समाधानकारक राहणार आहे असं क्लायमेटनं अंदाज वर्तवलेला आहे. येणारा पावसाळा सलग 3ऱ्या वर्षी समाधानकारक राहील असं क्लायमेट वेदर आहे. हे खाजगी संस्था आहे, तिने वर्तवण्यात आलेलं आहे. सरासरीच्या 103% ±5% असं त्यांनी सांगितलेलं आहे पाऊस पडण्याची शक्यता आहे. आता या मान्सूनवर परिणाम करणारे घटक आहेत. त्यामध्ये ला निना, एन्सो आणि आयोडी असे 3 घटक आहेत. तर ला निना ही स्थिती मान्सून काळामध्ये तटस्थ असेल. इल निनो आणि ला निना ह्याबद्दल मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा की हे काय आहे. आणि मान्सूनच्या मध्यावर इन्सो म्हणजे इल निनो साऊथर्न ऑसिलेशनचा प्रभाव वाढेल, जेणेकरून पावसाचं प्रमाण वाढेल. आणि इंडियन ओशन डायपोल ज्याला आपण आयोडी म्हणतो तो तटस्थ पद्धतीनं राहणार आहे. त्यामुळे पावसाची समाधानकारक स्थिती राहील असंच क्लायमेट वेदरनं अंदाज वर्तवलेला आहे. यानंतरची घडामोडी आहे, फुकुशिमाचे पाणी समुद्रात सोडणार असं जपाननं सांगितलेलं आहे. प्रलयकारी सुनामीमुळे वाताहत झालेला जपानमधील हा अणुप्रकल्प आहे आणि प्रचंड प्रमाणात इथे प्रक्रिया केलेले किरणोत्सारी पाणी 2 वर्षात प्रशांत महासागरात सोडण्याचं सुरुवात करण्याचा निर्णय जपान सरकारने घेतलेला आहे. आता किरणोत्सारी पाणी असल्यामुळे हे सजीवास किंवा जलचर असतील किंवा मानवासाठी हे हानिकारक आहे. किरणोत्सारामुळे आपल्याला कॅन्सर होतो. त्यामुळं जे पाणी सोडणार आहेत त्यामुळं परत आणखीन सजीवांना हे अपायकारक असणार आहे. त्यामुळं हे पाणी सोडू नये असं मत आहे. पण जपान सरकारची भूमिका अशी आहे की ट्रिटियम हा घटक आहे ना, जो किरणोत्सारी पाणीमध्ये, तो कमी प्रमाणात हानिकारक आहे. त्यामुळे हा पाण्यातून वेगळा करणं सुद्धा शक्य नाही. त्यामुळं जपान सरकारचं मत आहे की ट्रिटियम कमी हानिकारक आणि पाण्यापासून वेगळे करण्याचं शक्य नसल्यामुळे हे पाणी आता डायरेक्ट समुद्रात सोडलं जाईल. पण सध्या पाहता किरणोत्साराचे काही घडलेल्या घटना यामुळं ह्याच्यावर खरं तर बंधन असलं पाहिजे. जरी ऊर्जा स्वस्त मिळत असली तरी हे सजीवास किंवा मानवास अपायकारक आहे. यानंतरची घडामोडी, कोर्ट या चित्रपटाचे नायक वीरा साथीदार यांचे करोनामुळे निधन झालेलं आहे. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त आहे. कोर्ट या चित्रपटात नारायण कांबळेची ज्यांनी भूमिका केली असे वीरा साथीदार यांचं 61व्या वर्षी करोनामुळे निधन झालेलं आहे. ते लेखक होते, विचारवंत होते आणि वंचितांच्या हक्कासाठी आजीवन लढणारे विद्रोही कार्यकर्ते होते. आता त्याच पद्धतीने त्यांनी विद्रोही मासिकात सुद्धा काम केलेलं आहे आणि कोर्ट चित्रपटाच्या भूमिकेमुळे त्यांना आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी मिळाली होती. 62व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यामध्ये सुवर्ण कमळाचा बहुमानही त्यांना मिळाला होता. त्याचबरोबर त्यांनी क्रोनिकल्स ऑफ 3 या इंग्रजी आणि तमिळ भाषेतील पक्षी या चित्रपटामध्ये सुद्धा काम केलेलं आहे.
त्याचबरोबर आधा चांद तुम रख लो हा लघुपट सुद्धा त्यांनी या लघुपटात सुद्धा काम केलं होतं. असे चांगल्या पद्धतीनं लेखक, विचारवंत आणि अभिनेते सुद्धा होते वीरा साथीदार. लक्षात असू द्या, प्रश्न येऊ शकतो. यानंतरची चालू घडामोडी आहे युरी गॅंग्रीन यांच्या अंतराळ उड्डाणाला हिरक महोत्सव. म्हणजे आता 60 वर्ष पूर्ण झालेले आहेत. रशियाचे युरी गॅंग्रीन हे अंतराळावर पाऊल ठेवणारे पहिले मानव होते. 12 एप्रिल 1961 रोजी अंतराळात जाणारा सर्वप्रथम माणूस म्हणून युरी गॅंग्रीनचं नाव घेतलं जातं. पृथ्वीच्या कक्षेबाहेर युरीने 79 तास 34 मिनिटे भ्रमण केले आणि या पराक्रमाबद्दल त्यांना अनेक देशांचे पुरस्कार मिळाले होते. त्यामध्ये त्यांना ऑनर ऑफ लेनिन आणि सेवित संघाचा नायक असा पुरस्कारही त्यामध्ये समावेश आहे. वयाच्या 34व्या वर्षी एका विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला होता. आता खाली एक चित्र दाखवले बघा, त्यामध्ये पंडित नेहरू आहेत. तर पंडित नेहरूंनी 1961 मध्ये लाल किल्ल्यावर बोलून युरी गॅंग्रीन यांचा सत्कारही केला होता. सर्वात महत्त्वाचं आहे की विजन मॅन ऑफ द इंडिया पंडित नेहरू आहेत, ज्यांनी भारताला विज्ञानाकडे कास धरण्यास सांगितलं आणि त्यांच्यामुळेच आज आपण विज्ञानात एवढी मोठी प्रगतीवर आहोत. इस्रो आपली संस्था आता मोठमोठे उपग्रह सुद्धा सोडतोय आणि आता आपण चंद्रयान सोडलेलं आहे, मंगलयान आहे. त्याचबरोबर आपण आता स्पेसमध्ये माणूस सुद्धा घेऊन चाललेलो आहे. रोबोट सुद्धा त्या पद्धतीनं आपण पाठवण्याचं नियोजन केलेलं आहे. अशा पद्धतीनं युरी गॅंग्रीन यांच्या उड्डाणाचा हिरक महोत्सव आता साजरा केलेला आहे. पण ते आता हयात नाहीत. वयाच्या 34व्या वर्षी त्यांच्या विमान अपघातात मृत्यू झालेला आहे. जालियनवाला बाग हत्याकांडाला आता 13 एप्रिल रोजी 102 वर्ष पूर्ण झालेले आहेत. 13 एप्रिल 1919 रोजी ब्रिटिश अधिकारी जनरल रेजिनाल्ड डायर यांनी आदेश दिल्यावर सैनिकांनी बागेत गोळीबार केला होता आणि यामध्ये हजारो लोक मारले गेले होते. पण ब्रिटिश सरकारच्या कागदपत्रामध्ये फक्त 379 जणांच्या हत्येची व 1200 लोक जखमी झाल्याची नोंद आहे. रौलट कायद्याला विरोध करण्यासाठी जालियनवाला बाग आहे अमृतसरमध्ये, तिथं लोक जमली होती आणि त्यावर जनरल डायरनं काय केलं, अचानक गोळीबार केला. त्यामुळं हजारो लोक मृत्युमुखी पडली आणि यामुळं काय झालं तर जो डायर होता, डायरवर कारवाई करण्यासाठी सुद्धा खटला चालवला, पण यामध्ये डायरला सुद्धा निर्दोष ठरवलं गेलं होतं. तर जालियनवाला बाग हत्याकांड हे एक असं म्हणलं जातं की इथूनच ब्रिटिशांच्या ऱ्हासाची सुरुवात झाली. कारण लोकांना तिथूनच परत टिळकांची एक फेज सुरू झाली, ज्याला आपण म्हणतो की त्या टिळकांच्या फेजमध्ये हिंसावृत्ती सुरू झाली आणि यामध्येच मग परत भगतसिंग असेल, राजगुरू असेल, सुखदेव असेल यासारखे एक कार्यकर्ते पुढे आले, देशासाठी प्राणाची आहुती देणारे असे तरुण यंग लीडर्स तयार झाले. जालियनवाला बाग हत्याकांड 13 एप्रिल 1919 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत. 102 वर्ष आता आपण साजरं केलेलं आहे, हे लक्षात असू द्या. आता मागच्या लेक्चरला पण आपण पाहिलं की याच्याबद्दल एक कायदा सरकारने केला आहे, तोही कायदा महत्त्वाचा आहे, आपण पाहिलेला आहे. त्या कायद्यामध्ये दुरुस्ती केली आता सरकारनं आणि काँग्रेसचे अध्यक्ष याचे सदस्य असतात ते आता त्यांनी वगळलेलं आहे. यानंतरची आपण चालू घडामोडी पाहणार आहे की बावधनची बगाड यात्रेमुळे परिसरात 61 जण करोनाबाधित. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यामध्ये बावधन आहे, जिथं परंपरागत यात्रा होत असते आणि ह्या यात्रेमध्ये बगाड असतं. हे बगाड बघा वर माणूस आहे उंचीवर, ज्याला त्यामध्ये आपण वर ठेवलं जातं आणि त्या पद्धतीने ते बगाड चालवलं जातं. हे अगबाई आरेच्या चित्रपटात बगाड आहे बघा, त्या चित्रपटामध्ये हे बगाड दाखवलेलं आहे. पण याचा आता प्रश्न असा निर्माण झाला की संचारबंदी होती, प्रतिबंधित क्षेत्र असतानाही तिथे यात्रा झाली आणि त्यामुळे आता करोना तिथं जास्त प्रमाणात पसरलेला आहे. एक आपली संस्कृती जरी चांगली असली, आपण परंपरा जरी पाळत असलो तरी काही वेळेस त्याच्यावरही निर्बंध आणायला पाहिजेत, कारण आता रोगामुळे फारच बिकट अवस्था झालेली आहे. काही ठिकाणी बेड, व्हेंटिलेटर सुद्धा अवेलेबल नाहीत, अशी परिस्थिती आहे. बाफ्टा पुरस्कारात नोमॅडलँडची बाजी. उत्कृष्ट चित्रपट नोमॅडलँड्स आहे. उत्कृष्ट ब्रिटिश चित्रपट प्रॉमिसिंग यंग वुमन आहे. उत्कृष्ट दिग्दर्शक क्लोज हाऊ नोमॅडलँडच्या चित्रपटामध्ये काम केलं आहे. उत्कृष्ट अभिनेता आहे अँथनी हॉपकिन्स दी फादर. उत्कृष्ट अभिनेत्री आहे फ्रान्सेस मॅकडॉरमेंड, नोमॅडलँड्स ह्या चित्रपटात काम केले. उत्कृष्ट सहाय्यक अभिनेता आहे डॅनियल कालुया, जुडास ॲट द ब्लॅक मसिया हे आहे. आता मी खाली बघा नोमॅडलँड्सचं चित्रपटाचं हे पुरस्काराचं पण हे दाखवलेलं आहे आणि मानक चिन्ह कसं आहे ते पण बाफ्टाचं दाखवलेलं आहे. उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री आहे युन वू जुंग, मिनारी चित्रपटासाठी आहे. मूळ पटकथा पुरस्कार भेटलेला आहे प्रॉमिसिंग यंग वुमन. रूपांतरित कथा आहे द फादर. इंग्रजी भाषा बाह्य चित्रपट आहे अनादर राऊंड आणि उद्योन्मुख अभिनेता पुरस्कार भेटलेला आहे बुकी बाकरी यांना. आणि उत्कृष्ट माहितीपट आहे माय ऑक्टोपस टीचर. हे पुरस्कार लक्षात ठेवा, काही वेळेस पूर्व परीक्षेमध्ये किंवा कोणत्याही राज्याच्या किंवा SSC UPSCच्या परीक्षेमध्ये हे तुम्हाला प्रश्न येऊ शकतात. आता ब्रिटिश अकॅडमी फिल्म पुरस्कार, यालाच बाफ्टा म्हणलं जातं.
चित्रपटातील सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय ब्रिटिश योगदानाचा सन्मान करण्यासाठी बाफ्ता हा पुरस्कार दिला जातो. ब्रिटिश अकॅडमी फिल्म अवॉर्ड्स हा ब्रिटिश अकॅडमी ऑफ फिल्म्स अँड टेलिव्हिजन आर्ट्सने सादर केलेला वार्षिक पुरस्कार आहे. याला बाफ्टा असे म्हणतात. हे US ऑस्करच्या पुरस्काराच्या बरोबरीचे आहेत आणि लंडनमधील रॉयल ऑपेरा हाऊसमध्ये 2008 पासून याचं आयोजन केलं जातं. यानंतरची चालू घडामोडी, भारताला कॅट्सामधून माफीचा अमेरिका सिनेटचा प्रस्ताव आहे. भारताने रशियाकडून S-400 क्षेपणास्त्र आपण खरेदी केले होते. हे सरफेस टू सरफेस म्हणजे जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र हे खरेदी केल्यानंतर रशिया आणि अमेरिका यामध्ये सतत संरक्षण सामग्रीबद्दल एक छुपं युद्ध असतं. मग आपण रशियाकडनं S-400 खरेदी केल्यामुळे आपल्यावर कॅट्सा कायद्याअंतर्गत बंदी घालण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला होता. पण तो घेणार होती किंवा घेतला असेल तो आता वगळण्याचा त्यांनी हे केलेला आहे. कारण असं आहे की भारत अमेरिका संबंध बिघडतील आणि QUAD मध्ये भारत सहभागी आहे. क्वाड्रिलॅटरल डायलॉग जो आहे चीनच्या विरोधात आपण तयार केलेला आहे. जपान, ऑस्ट्रेलिया, भारत, USA यामध्ये भारत असल्यामुळे कदाचित चीन विरुद्ध लढण्याची अमेरिकेची ताकद कमी होईल. म्हणून अमेरिकेच्या सिनेटरनं निर्णय घेतला की आपण निर्बंध लादू नयेत. आता कॅट्साचा लॉंग फॉर्म लक्षात असू द्या. द काउंटरिंग अमेरिकाज ॲडव्हर्टाइज थ्रू सँक्शन ॲक्ट. काउंटरिंग अमेरिकाज ॲडव्हर्सरीज थ्रू सँक्शन ॲक्ट, काट्सा हे लक्षात असू द्या. यानंतरची चालू घडामोडी, अप्रत्यक्ष कराचे लक्ष्य साध्य झालेलं आहे. संकलन 12% वाढवून 10.71 लाख कोटीवर पोहोचलेलं आहे. इंधनावर कर वाढीमुळे अबकारी शुल्क उत्पादनात विक्रमी 59% वाढ झालेली आहे. आता करोना काळात सुद्धा बघा अप्रत्यक्ष कराचं संकलन वाढले, कारण आपण जे पेट्रोल डिझेलवरचे टॅक्स आहेत ते वाढवत गेलो होतो, जेणेकरून आता पेट्रोल 100च्या वर आहे. डिझेलची किंमत जवळपास 90 पर्यंत पोहोचलेली आहे. त्यामुळं अप्रत्यक्ष कराचं आता संकलन वाढलेलं आहे. करोना काळामध्ये सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीनं कमाई झालेली आहे. 11 लाख कोटीची कमाई झालेली आहे आणि सीमा शुल्कातून आपल्याला 1.31 लाख कोटी भेटलेले आहेत. प्रत्यक्ष करातही 4.5% वाढ झालेली आहे. करोना काळात संसर्ग उद्रेक असून सुद्धा उत्पन्न चांगल्या पद्धतीने सरकारला भेटलेलं आहे. आता अप्रत्यक्ष कर म्हणजे काय, तर हा वस्तू कर आणि सेवा कर सरकारकडून आकारला जाणारा कर आहे. एखाद्या उत्पन्नावर, नफ्यावर किंवा कमाईवर हा टॅक्स नसतो, तर तो एखाद्या करदात्याकडून दुसऱ्या करदात्यावर वर्ग केला जाऊ शकतो. भारतात बरेच भिन्न अप्रत्यक्ष कर आहेत जे विविध प्रकारच्या वस्तू, आयात, उत्पादन आणि सेवावर आहेत. जसं GST आहे किंवा सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स आहे किंवा व्याट होता आपला, अशा पद्धतीचे काय अप्रत्यक्ष कर आहेत. यानंतर चालू घडामोडी, दुहेरी अंकात विकास वेगाचा मुळीचा अंदाज आहे. भारतामध्ये आता दुहेरी अंकानं विकास होईल. करोनामध्ये आपला विकास दर निगेटिव्हमध्ये गेला होता. तो आता अमेरिका पतमानांकन संस्था मुडीज आहे, तिने सांगितले की वर्ष 2021-22 मध्ये भारताचा विकास दर 13.7% असेल. भारतात अधिकाधिक लोकसंख्या लसीकरणाच्या कक्षेत यायला हवी, जेणेकरून देशव्यापी टाळेबंदी टळेल आणि भारतातील विकास दर हा 13.7% एवढा राहील असं त्यांनी सांगितलेलं आहे. यानंतरची चालू घडामोडी आहे खेळमध्ये भारताचे माजी हॉकीपटू बलबीर सिंग कनिष्ठ यांचे निधन झालेलं आहे. वय वर्ष 88 आहे. 1958 मधील रौप्य पदक विजेत्या भारतीय हॉकी संघाचे ते सदस्य होते आणि सेनादलात अधिकारी होते. मेजर म्हणून निवृत्त झालेले आहेत. या अगोदर मागच्या वर्षीच हॉकीपटू बलबीर सिंग सिनियर म्हणजे ज्युनियर, हे कनिष्ठ आहेत म्हणजे ज्युनियर आहेत, सिनियर यांचं निधन झालं होतं. 2 नाव आहेत, कदाचित कन्फ्युजन होऊ शकतं, पण हे कनिष्ठ आहेत हे लक्षात असू द्या. यानंतर आपण बातमी आली होती की आसाममध्ये ते आता गेंडा आहेत ना, त्यांची संख्या वाढवण्यासाठी पोबितरा वाईल्ड लाईफ सेंच्युरीबद्दल बातमी आली होती आणि त्यामध्येच हिंदूमध्ये सांगितलं होतं की भारतीय गेंडा विजन 2020 बद्दल सांगितलं, इंडियन रायनो विजन 2020. आता याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. सुरुवात 2005 झाली होती भारतीय गेंडा विजन 2020. लक्ष होतं की 2020 पर्यंत गेंड्यांची लोकसंख्या आसाममध्ये वाढवायची होती. यासाठी काही राखीव अभयारण्य ठेवली गेली. काझीरंगा नॅशनल पार्क, ओरांग नॅशनल पार्क, मानस नॅशनल पार्क, पोबितरा नॅशनल पार्क. यामध्ये गेंड्यांची संख्या वाढवणं हे लक्ष होतं. मग हे कुणी सहभागी होते यामध्ये, तर आसाम सरकार होतं, आंतरराष्ट्रीय गेंडा फाउंडेशन होतं, वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड फॉर नेचर होतं, वाईल्ड लाईफ फाउंडेशन होतं आणि यांच्या भागीदारीतून 3000 वन्य लोकसंख्या करण्याचा उद्देश होता. आणि सन 2020 पर्यंत आसामच्या संरक्षण क्षेत्रापैकी 7 ठिकाणी याचा समावेश केला होता. हे सर्वात महत्त्वाचं आहे. भारतीय गेंडा विजन, जसं आपण टायगरची संख्या सुद्धा, वाघांची संख्या सुद्धा वाढवतोय, हत्तीसाठी सुद्धा आपलं विजन आहे किंवा मगरीसाठी सुद्धा आपण संरक्षणासाठी विजन ठेवलेलं आहे, तसं गेंड्याचं सुद्धा विजन आहे, लक्षात असू द्या. आसाममध्ये सर्वाधिक गेंडे आहेत हे लक्षात ठेवा. आता सर्व सोन्याच्या दागिन्यांना जूनपासून हॉलमार्क बंधनकारक केलेला आहे. कोणत्याही
पदार्थाची शुद्धता ठेवण्यासाठी काही मानक आहेत. त्याच पद्धतीने सोन्यासाठी सुद्धा आता हॉलमार्क हे एक मानक आहे. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड BISनं हे सांगितले की आता हॉलमार्क प्रत्येकावर पाहिजे. 14 कॅरेट असू द्या, 18 कॅरेट किंवा 22 कॅरेट. ह्या नवीन नियमानुसार तुम्हाला जर हे एवढ्या कॅरेटचं सोनं विकायचं असेल तर हॉलमार्क बंधनकारक आहे. हॉलमार्क नसेल तर विक्रीच्या 5 पट दंड किंवा 1 वर्षापर्यंत कारवास होऊ शकतो, हे लक्षात असू द्या. हॉलमार्क सगळ्यात महत्त्वाचं आहे. हॉलमार्कनं प्युरिटी आपण सोन्याची ठरवू शकतो. ग्राहक जागोमध्ये ही बातमी आली होती, ती मी इथं दिलेली आहे तुम्हाला. तुम्ही याच्यात वाचू शकता की हॉलमार्क कशा पद्धतीने आहे. साधारण 50 रुपये खर्च येतो हॉलमार्कसाठी. हे पण त्यांनी सांगितलं आहे की तो हॉलमार्क असेल तर शुद्धता सोन्याची कळेल आणि यामुळं फसवणूक टाळली जाईल. सध्या सोनं आयात सुद्धा 2 वर्षात आपण उच्चांक गाठलेला आहे. केंद्र सरकारनं सोन्याच्या तस्करीला आळा घालण्यासाठी धातूवर आयात शुल्क 12.5% 7.5 केलं की आयात सगळ्यात जास्त झालेली आहे. ह्याची दुसरी पण काही कारणे आहेत की शेअर बाजारात अनिश्चितता आहे. अनेक गुंतवणूकदार मौल्यवान धातूच्या गुंतवणुकीस प्राधान्य देतात. दुसरं, अक्षय तृतीया, लग्न मुहूर्ताच्या वेळी आपण सर्वाधिक सोनं आयात म्हणजे खरेदी करतो, त्यामुळे सोनं जास्त आयात करावं लागतं. मार्च 2020 मध्ये भारताने 13 टन सोनं आयात केलं होतं. आता सर्वाधिक आयात केले आपण हे लक्षात ठेवा, जेणेकरून सोन्याची सुद्धा आता मागणी भारतामध्ये वाढत आहे. आणि यानंतरची बातमी आहे, महाराष्ट्रात 15 दिवस संचारबंदी जाहीर केली आहे. 1 मेच्या सकाळपर्यंत संपूर्ण राज्यात कडक निर्बंध लागू असणार आहेत, जेणेकरून कोरोनाचं आपल्याला ब्रेक द चेन आपण मुख्यमंत्र्यांनी सांगितले ते हे केलेलं आहे. आत्ता सध्या महाराष्ट्रात एवढा कोरोना वाढलाय की काही ठिकाणी व्हेंटिलेटर अवेलेबल नाहीत, बेड्स अवेलेबल नाही, ऑक्सिजनची कमतरता आहेत, रुग्णांना सुविधा नीट मिळत नसल्यामुळे काही त्यांचे नातेवाईक सुद्धा रेमडेसिवीर मिळत नसल्यामुळे रडत आहेत. तर याच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एक चांगल्या पद्धतीने उपाय सांगितला आहे की ब्रेक द चेन. आपण यासाठी काही कडक निर्बंध लादूया, जेणेकरून संसर्ग कमी प्रमाणात होईल आणि राज्यामध्ये जे कोरोनाचा फैलाव वाढला आहे तो कमी होईल. यासाठी त्यांनी 5,476 कोटी रुपयाचं मदतीचं पॅकेज जाहीर केलं आहे. केवळ जीवनावश्यक सेवा व सार्वजनिक वाहतूक हेच सुरू राहील, बाकी सर्व बंद ठेवण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय. आणि यासाठी त्यांनी जे पॅकेज जाहीर केले त्यामध्ये रिक्षावाले असतील, मजूर असतील, बांधकाम मजूर असतील किंवा संजय गांधी निराधार योजना, अशा काही विधवा स्त्री असतील, गरीब असतील, वयोवृद्ध असतील, यांच्यासाठी त्यांनी मदत जाहीर केली आणि यानंतरच लॉकडाऊन जाहीर केलं आहे. त्यामुळे याचा इफेक्ट आपल्याला जरी जाणवणार असला तर प्रत्येकाच्या घरी आपल्याला मदत पोचणार आहे. रेशनिंग सुद्धा काही प्रमाणात फ्री त्यांनी देण्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळं कोरोनापासून महाराष्ट्राला वाचवायचं असेल तर ब्रेक द चेन हे सर्वात महत्त्वाचं कठोर पाऊल टाकणं आवश्यक आहे, असं उद्धव ठाकरे यांनी मत व्यक्त केलेलं आहे. यानंतर 13 किंवा 14 एप्रिलला पंजाबमध्ये बैसाखी किंवा वैशाखी हा भारतीय एक प्रकारचा रब्बी पिकासाठीचा हंगाम आहे. शेतात कापणी करण्यावेळी केला जातो आणि ते हिंदूला बातमी आली होती, ते चित्र आलं होतं. हिंदूची एक स्ट्रॅटेजी आहे की हिंदूमध्ये काही चित्र येतात त्यावरूनच UPSCच्या पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न येतात. त्या चित्राचं तुम्हाला जर गांभीर्य कळालं, तुम्ही ती चित्राच्या खालची माहिती वाचली तर तुम्हाला कितीतरी पूर्व परीक्षेतील 1 लाईनर प्रश्न जे असतात ते सुटू शकतात किंवा आपल्याला ते सोडवण्यासाठी सोपं जातं. आता बैसाखी सण हा कुठं साजरा होतो तर पंजाबमध्ये, महाराष्ट्रात गुढीपाडवा आहे, तामिळनाडूमध्ये कोणता आहे, केरळमध्ये कोणता आहे. नवीन वर्ष साजरं करण्यासाठी वेगवेगळी नावं आहेत. आसाममध्ये बिहू आहे, बैसाखी पंजाबमध्ये आहे, जम्मू काश्मीरमध्ये कोणत्या पद्धतीचं नाव आहे, लडाखमध्ये कोणत्या पद्धतीचं नाव आहे. असं जर तुम्ही लक्षात ठेवलं तर UPSCमध्ये जे काही प्रश्न येतात आर्ट अँड कल्चरचे ते तुम्हाला लक्षात ठेवणं सोपं जातं. आता इथं ही मुलगी नृत्य करत आहे, तर हा शेतात कापणीच्या वेळी सण साजरा केला जातो. हा सण 13 किंवा 14 एप्रिलला साजरा केला जातो. वैशाख किंवा बैसाखी हा शीख आणि हिंदू संप्रदायाचा ऐतिहासिक धार्मिक सण आहे, जेणेकरून इथं शीख संप्रदायाचं नवीन वर्षही सुरू केलं जातं. आणि ह्या शेतामध्ये ते नवीन पीक काढण्याच्या वेळी बैसाखी सण साजरा केला जातो, हे लक्षात असू द्या. असेच सण आहेत, उत्सव आहेत जे आपण पाहिले पाहिजे, जेणेकरून पूर्व परीक्षेमध्ये काही प्रश्न आले तर ते आपल्याला सोडवण्यासाठी सुलभ किंवा एकदम सोप्या पद्धतीने सुटले जातात. ह्याला जास्त अभ्यास करण्याची गरज नसते. पण पेपर वाचताना हिंदू पेपरमध्ये काही चित्र असतात त्याच्या खालची माहिती वाचा, जेणेकरून आपल्याला प्रश्न सोडवताना त्या माहितीचा उपयोग होऊ शकतो. हे आता मी थँक्यूमध्ये चित्र घेतलेलं आहे, हे टुलिप गार्डन आहे जम्मू काश्मीरचं. ते त्या फुलं चांगल्या पद्धतीने भरलेले आहेत आणि सध्या पर्यटकांचा ओघ जम्मू काश्मीरकडं वाढवण्यासाठी सरकार उपाय करते. टुलिप गार्डन हे एकमेव आशियातील सर्वात मोठं असल्यामुळं इथं पर्यटक येतात. जम्मू काश्मीर हे भारताचं नाही तर जगाचं नंदनवन आहे. आणि ह्याच्यावरूनच मी चित्रावरून तुम्हाला सांगायचे की टुलिप गार्डन जम्मू काश्मीरला आहे, हे लक्षात असू द्या. आज आपण 13 आणि 14च्या चालू घडामोडी पाहिल्या. असंच लोकमान्य सोबत जोडलेलं राहा. आपल्या मित्रपरिचितांना फॉरवर्ड करा, लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला काय हवं असेल ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून आपण त्या शिक्षणावर जास्त प्रमाणात फोकस करू आणि तुमचा अभ्यास सोपा करण्यासाठी लोकमान्य सदैव तुमच्यासोबत राहील. थँक्यू व्हेरी मच.